माकड आणि मगरीची गोष्ट। एका नदीच्या काठावर एक जांभुळाचं झाड होतं। त्या झाडावर एक हुशार माकड राहत असे। त्या झाडाला भरपूर गोड आणि रसाळ जांभळं लागत। माकड रोज ती जांभळं खात असे आणि आनंदात राहत असे। एका दिवशी एक मगर नदीतून पोहत येते आणि त्या झाडाजवळ थांबते। माकड तिला पाहतो आणि म्हणतो, "अगं, तू खूप दमलीस वाटतं, ह्या गोड जांभळांचा आस्वाद घे." मगरीला ती फळं खूप आवडतात। ती माकडाचे आभार मानते आणि म्हणते, "आपण चांगले मित्र होऊया का?" माकड लगेच होकार देतो। ते दोघं रोज भेटायला लागतात। माकड तिला रोज जांभळं देतो आणि दोघांची चांगली मैत्री होते। एक दिवस मगरीने ती गोड जांभळं आपल्या नवऱ्याला दिली। मगरीचा नवरा खूप खुश झाला आणि म्हणाला, "हे फळ इतकं गोड आहे, तर ते माकड किती गोड असेल? मला त्याचं हृदय खायचं आहे." हे ऐकून मगरी खूप अस्वस्थ होते, पण नवऱ्याच्या हट्टापायी ती माकडाला फसवते। ती माकडाला म्हणते, "माझ्या नवऱ्याने तुला जेवायला बोलवलं आहे। चल माझ्या पाठीवर बस आणि नदी पार करूया." माकड तिच्या पाठीवर बसतो। अर्ध्या वाटेत मगरी सगळं सत्य सांगते। तेव्हा माकड खूप शहाणपणानं उत्तर देतो, "अगं, अरे रे, मी माझं हृदय झाडावरच ठेवून आलोय। चल, मला परत घेऊन चल." मगरी लगेच परत येते। झाडाजवळ पोहोचल्यावर माकड पटकन झाडावर चढतो आणि म्हणतो, "मूर्ख मगरी, हृदय काय बाहेर ठेवायचं असतं का? तू माझी फसवणूक केलीस." त्या दिवशीपासून माकडाने मगरीवर कधीही विश्वास ठेवला नाही।